पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर 10 लाखाची मागणी केली. त्या 10 लाखाची मागणी करत असताना पेशंटच्या नातेवाईकांनी, आणि हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती, पेशंटच्या नातेवाईक आणि पतीने सांगितले की आमच्याकडे आता 3 लाख रुपये आहेत, 3 लाख रुपये तुम्ही घ्या, इतर पैशाची व्यवस्था ही आम्ही 2 ते 4 तासामध्ये किंवा उद्यापर्यंत करू. यामध्ये संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले, मग ते मंत्रालयातून फोन गेले, काही विभागाकडून गेले, पण याची कोणतीही दखल न घेत 9:01 पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये. 2:30 वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडलाय. तब्बल 5.5 तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना, पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही. डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही औषध असेल, हा रक्तस्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषधं असतील किंवा तुमच्या जवळचे जे काही टॅबलेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंटवरती उपचार करा. 5.5 तासामध्ये हॉस्पिटलनी कुठेही पेशंटवर उपचार केले नाहीत, सहकार्य केले नाही. या सगळ्या कालावधीमध्ये पेशंटची मानसिकता फार खचून गेली.